आवाज मानदेशाचा। गोंदवले दहिवडी तालुका माण येथे निगडी पुणे येथील नामांकित शैक्षणिक संस्था ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालय यांच्या इयत्ता 7वीच्या विद्यार्थ्यांचे निवासी शिबिर दहिवडी येथे अत्यंत उत्साहात सुरू आहे। या शिबिराच्या आयोजनासाठी भोसरी पुणे येथील माणे ग्रुप ऑफ कंपनीजचे आंतरराष्ट्रीय उद्योजक आदर्श गाव लोधवडेचे सुपुत्र आणि दहिवडी गोंदवले येथील माणे थर्मोकॉल म्युझियमचे संस्थापक रामदास माणे यांनी मोलाचे सहकार्य केले। माणे थर्मोकॉल म्युझियम येथे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी अत्यंत प्रभावी आणि प्रेरणादायी भाषण केले। शिक्षणासोबतच कष्ट, शिस्त, उद्योगशीलता आणि ग्रामीण जीवन मूल्यांचे महत्त्व त्यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितले। हे निवासी शिबिर रविवार 21 डिसेंबर 2025 रोजी दहिवडी येथे दाखल झाले असून ते बुधवार दिनांक 24 डिसेंबर पर्यंत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज मंगल कार्यालय येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे। शिबिरामध्ये एकूण 148 जण सहभागी झाले असून त्यात 70 मुली, 70 मुले, 6 शिक्षक शिक्षिका आणि 2 पालकांचा समावेश आहे। विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र निवास आणि भोजनाची उत्तम व्यवस्था करण्यात आली असून संपूर्ण शिबिर सुरक्षित आणि शिस्तबद्ध वातावरणात राबवले जात आहे। या शिबिरासाठी पूर्व माध्यमिक विभाग प्रमुख समाधान सुसरी यांच्या मार्गदर्शनाखाली स्मिता माणे, वर्षा जाधव आणि सुनीता वामन या शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले आहे। शिबिर प्रमुख म्हणून सीमा महाजन आणि केतन सोनटक्के हे जबाबदारी सांभाळत असून शिबिरातील सर्व उपक्रम सुयोग्य पद्धतीने राबवले जात आहेत। त्यांच्या नियोजनामुळे शिबिराचा प्रत्येक दिवस विद्यार्थ्यांसाठी अनुभव समृद्ध ठरत आहे। या निवासी शिबिराला पालक वर्गाचाही सक्रिय सहभाग लाभला आहे। स्नेहल फडके, पल्लवी हलिंगली, प्रीतम महाजन, ऍडव्होकेट सोपान माने तसेच महादेव बापू वाघमोडे हे पालक उपस्थित राहून शिबिरातील उपक्रमांची पाहणी करत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत आहेत। पालक, शिक्षक, विद्यार्थी यांचा असा असमन्वय शिबिराच्या यशात महत्त्वाची भूमिका बजावत आहे। शिबिरादरम्यान विद्यार्थ्यांनी आपल्या अनुभवांवर आधारित अनेक मनोगत व्यक्त केले। ग्रामीण जीवनाचा अनुभव, शिस्तबद्ध दिनक्रम, स्वावलंबन, समूहात राहण्याची सवय आणि पालकांपासून दूर राहून स्वतःची जबाबदारी घेण्याचा अनुभव याबाबत विद्यार्थ्यांनी मन मोकळेपणाने भावना व्यक्त केल्या। काही विद्यार्थ्यांनी या शिबिरामुळे आत्मविश्वास वाढला तर काहींनी संघभावना आणि नेतृत्व गुण शिकायला मिळाले असंही सांगितलं। एकूणच या निवासी शिबिरामुळे विद्यार्थ्यांचा शारीरिक, बौद्धिक, मानसिक आणि सामाजिक विकास साधला जात असून दहिवडी परिसरात शैक्षणिक आणि सांस्कृतिक वातावरण निर्माण झाले आहे। ग्रामस्थांनीही या उपक्रमाचे स्वागत केले असून अशा शैक्षणिक शिबिरांमुळे भावी पिढी घडण्यास मोठी मदत होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे। मानसोफर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ, वरकुटे, मलवडी। आपल्या जिल्ह्यातील, तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानसोफर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।